अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला अतिशय एक सुंदर माहिती सांगणार आहे, सेवा सांगणार आहे. तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुम्हाला काही त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, आर्थिक समस्या आहेत, जे काही तुमच्या अडचणी आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, तर हे सगळे तुमचे दूर होणार आहेत, दूर व्हायला मदत होणार आहे फक्त या एका सेवेने. तर ही सेवा कोणती आहे? तर ती सेवा आहे कुलदेवीची. तर कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे. या जगात असं कोणीच नाही की त्याला बघा अडचणी नाही आहेत, अशा कोणत्याच अडचणी नाही, असा कोणताही व्यक्ती नाही आहे. बघा काही ना काही आपल्याला टेन्शन असतं, प्रॉब्लेम्स असतात आपल्याला. आणि खरं तर बघा आपला संसार आहे, आपण संसारिक माणसं आहोत, आपल्याला अडचणीसुद्धा आपल्याला असतात. तर आपला संसार म्हणला का आपल्या अडचणी खूप असतात आणि येत राहतात आपल्याला. काही ना काही प्रॉब्लेम एक झाला का दुसरा प्रॉब्लेम येतच असतात आपल्याला. तर तुम्हाला मी आज त्याच्यावरच सेवा सांगणार आहे की आपल्याला सेवा काय करायची आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना दुःखाचा एक कोपरा असतोच आणि हाच कोपरा आपण दुःखाचा घेऊन ना आपण काय करतो, आपण अध्यात्मामध्ये येत असतो आणि आपण मग परमेश्वराची सेवा करतो आणि परमेश्वरसुद्धा आपल्याला तारत असतो. आता आपण जाणून घेऊया आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे. तर अतिशय अशी सुंदर सेवा आहे. तुम्हाला एक सेवा सांगणार आहे मी. तर त्याच्या आधी तुम्हाला सांगेल की तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणी विसरू नका. तर तुमच्या घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही नित्यनेमाने जर कुलदेवीची सेवा जर केली तर तुमच्या बऱ्याच अशा अडचणी दूर होणार आहेत, कमी होणार आहेत. तर आपण काय करत असतो, चैत्र नवरात्र आली, शारदीय नवरात्र आली, परत असं विशिष्ट दिन असे वार आले नाही का, तर त्यावेळेसच फक्त अडचणीच्या वेळेसच आपण काय करतो, देवांची, परमेश्वराची आपण आठवण काढत असतो. इतर दिवशी इतर वेळेस आपल्याला देव आठवतात का? आपली कुलदेवी आपल्याला आठवते का? नाही आठवत. तर जेव्हा आपल्यावर बघा अडचणी येतात, आपल्या अडचणी जेव्हा वाढतात तेव्हा आपण काय करतो, देवाची सेवा पाहिजे तेवढी आपण करतो. मग ती जास्त प्रमाणात आपल्याकडनं सेवा होते ना, आपण असं करतो. तर बघा त्याच्यापेक्षाच बघा तुम्हाला मी सांगेल की त्यामुळेच आपण काय करायचं, रोज थोडी थोडी का होईना आपण थोडी थोडी सेवा करायची आपल्या कुलदेवीची. आपण जशी आपल्या गुरूंची सेवा करतो तसंच आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करणं गरजेचं असतं. तर आपण जर रोज थोडी थोडी सेवा जर केली ना तर त्या आपल्या अडचणी असतात ना त्यासुद्धा ना कमी होतात, तर ते जास्त वाढत नाही. आणि आपण जर सेवा केलीच नाही आपल्या कुलदेवीची तर आपल्या अडचणीसुद्धा जास्त प्रमाणात वाढतात. तर आता कुलदेवी म्हणजे काय, तर बघा कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते, आपल्या कुळाचं रक्षण करत असते. चटकन पावणारे देव असतात ते म्हणजे आपले गुरु आणि दुसरे असते ती म्हणजे आपली कुलदेवी असते. आणि तुम्हाला सांगते आपले पितृदेवसुद्धा आपल्यावर लगेच प्रसन्न होत असतात. तर आपल्या संसारिक अडचणीमध्ये बघा मूलबाळ न होणे, लग्न न जमणे. बघा एखाद्या आपल्या घरामध्ये ना मुलगा खूप शिकलेला आहे, सुशिक्षित आहे आणि खूप सुंदरसुद्धा आहे, दिसायला चांगला आहे आणि तसंच नोकरीसुद्धा आहे चांगली, तर सगळं काही चांगलं आहे तरी लग्न न जमणे. आणि त्याच्याचबरोबर बघा आर्थिक अडचण. आता समजा तुमचा उद्योगधंदा कोणता तरी तुम्ही सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फळ भेटत नाही आहे, पाहिजे तसं फळ भेटत नाही आहे, परत यश मिळत नाही आहे. तर अशा कोणत्याही अडचणी म्हणजे अशा असतात. तर तुम्हाला सांगते मी बघा याला एकच कारणीभूत आहे, ती म्हणजे तुमची कुलदेवी. तुमच्याकडनं कुलदेवीची सेवा होत नाही आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारिक अडचणी अशा निर्माण होत आहेत. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे. तर कुलदेवीच्या आपल्याकडनं सेवा ही व्हायलाच पाहिजे आणि झालीच पाहिजे सेवा. दररोज आपल्याकडनं नित्यनेमाने सेवा झालीच पाहिजे कुलदेवीची. आपण जशी गुरूंची आपली सेवा करतो, आता आपण स्वामी भक्त आहोत तर आपल्या गुरूंची, स्वामी महाराजांची आपण सेवा करतो, नित्यसेवा करतो, तशीच नित्यसेवा आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धाच करायची आहे. तर आपले गुरुमाऊलीसुद्धा आपल्याला सांगत असतात बघा कायम की आधी तुम्ही कुलदेवी तुमची तुम्हाला माहीत पाहिजे कोणती आहे ती, आणि कुलदेवीची तुम्ही आधी सेवा करा आणि मग तुम्ही गुरूंची, आपल्या स्वामी महाराजांची सेवा करा. कारण बघा तुम्हाला सांगते मी, आपण एक वेळेस गुरूंची सेवा आपण थोडीशी लेट केली तरी चालते, पण आधी आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते. कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते. त्यामुळं बघा आपण सुद्धा आपल्याकडनं सुद्धा आपलं कर्तव्य काही गोष्टी होणं गरजेचं असतं. तर आता तुम्हाला मी जे काही सेवा सांगणार आहे आणि त्या सेवा जर तुम्ही नित्यनेमाने जर केल्या तर बघा तुम्हाला सुद्धा एक खूप असा सुंदर अनुभव बघायला मिळणार आहे. तर आता तुम्हाला सांगते मी बघा आपल्याला कुलदेवीची नित्यसेवा अशी कोणती करायची आहे, तर बघा खूप अशी सुंदर सेवा आहे आणि ती म्हणजे कोणती आहे, तर दुर्गा सप्तशती पाठ. तुम्हाला आता दुर्गा सप्तशती ग्रंथ हा तुम्हाला माहितीच असणार आहे. बघा हा आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ. तर हा तुम्हाला पठण करायचे, दररोज तुम्हाला 2 अध्यायाचे पठण करायचे आहेत आणि ते कसे करायचे आहेत ते तुम्हाला मी सांगते.
तर तुमची कोणतीही कुलदेवी जरी असली तरी तुम्हाला सांगते मी, तुम्हाला याच ग्रंथाचे पाठ करायचे आहेत. बघा, या ग्रंथाने काय होणार आहे, हे दररोजची आपण नित्यसेवा जे केली, या ग्रंथाचे पाठ आपण जर पठण केले दररोज 2-2 अध्याय, तरी तुम्हाला सांगते तुमच्याकडनं कुलदेवीची सर्वात मोठी, अतिशय मोठी अशी सेवा होणार आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते, तुम्हाला आवर्जून हा ग्रंथ तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता, किंवा तुम्ही बघा आपल्या स्वामींच्या जवळपासच्या केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. रोज देवाची आठवण काढणं, त्यांचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण काय होतं, आपल्याला जर काय अडचण आली तरच आपल्याला परमेश्वर आठवतो, इतर दिवशी आपल्याला आठवतो का, नाही आठवत ना. तर बघा, तुम्हाला सांगते, जर तुम्ही जर ही सेवा चालू केली ना कुलदेवीची, तुम्हाला सांगते मी, तुम्हाला 3 ते 4 महिन्यातच, 3-4 महिनेसुद्धा नाही, 4 महिने नाही, 2 ते 3 महिन्यातच तुम्हाला अनुभवसुद्धा एक चांगला येणार आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते, तुम्हीसुद्धा प्रयत्न करून बघा, मग तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. आपली फक्त नवरात्रीमध्ये सेवा होत असते. तर बघा, तुम्हाला मी सांगते, आपण जशी गुरूंची, आपल्या स्वामी महाराजांची सेवा करतो, दररोज आपण करतो, नित्यसेवा करतो ना, तशीच तुम्हाला आपल्या कुलदेवीचीही सेवा करायची आहे. आपण काय करतो, नेहमी सणवार आले, आपल्यावर अडचणी आल्या कोणत्या, तर आपल्याला परमेश्वर आठवतो. आपल्याला असं आठवतो का, आपण ज्यावेळेस सुखात असतो, आनंदात असतो, त्यावेळेस आपल्याला परमेश्वर नाही आठवत. पण ज्यावेळेस आपलं दुःख असतं, आपल्याला खूप टेन्शन येतं, त्यावेळेस आपण काय करतो, लगेच परमेश्वराची सेवा करायला जातो. आपण असं करतो ना. त्याच्या आधीच तुम्हाला सांगते, तुम्ही जर थोडी जर सेवा केली ना दररोज, तुम्हाला जशी जमेल तशी जर सेवा केली ना तुमच्या वेळेनुसार, तर तुमच्या काही अडचणी असतील ना, त्यासुद्धा नक्की दूर होतील. मला मी आधीच सांगितलं की बघा, संतानप्राप्ती नाही आहे, किंवा आपलं लग्न न जमणे, म्हणजे अशा काही अडचणी असतात ना, तर त्या कशामुळं असतात, तर आपल्याकडनं कुलदेवीची सेवा होत नाही. तर काय करणार आपण, तर आपल्याला वर्षातून एकदा तरी मूळपीठावर आपल्याला जाऊन कुलदेवीचा मान सन्मान, परत तसेच पूजा अर्चा सगळी काही आपल्याला करावी लागते, तिचा मान सन्मान तिला द्यावा लागतो. आपलंसुद्धा काही कर्तव्य असतं, आपण ते पार पाडावं लागतं. तर तुम्हाला जर जमलं नाही वर्षातून एकदा जायला कुलदेवीला, तर तुम्ही काय करायचं, तर तुमच्या घरामध्ये सासू सासरे आहेत किंवा नवरा आहे, म्हणजे कोणीही एक जरी व्यक्ती गेली ना तरी चालते, म्हणजे कोणीतरी जाऊन कुलदेवीचा मान सन्मान करावाच लागतो, असं असतं. कारण की कुलदेवी ही तुमच्या घराचा उद्धार करणार आहे, रक्षण करणार आहे, आणि तसंच बघा, तुम्हाला सुख, शांती, समाधान ती प्रदान करणार आहे. त्यामुळे तुमच्याप्रतीसुद्धा काही कर्तव्य आहे, ती पार पाडायला पाहिजे तुम्ही. तर बघा, आता आपल्याला नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशती पाठ, त्याचं आपल्याला पठण कसं करायचं, नित्यसेवा कशी करायची कुलदेवीची, ते तुम्हाला मी सांगते. तर दुर्गा सप्तशती ग्रंथ याच्यामध्ये 13 अध्याय आहेत. तर तुमचं बघा, तुम्हाला दररोज जर 2-2 करायचे असतील, तर समजा आज 2 केले तर उद्या 2 करायचे, परवा 2 करायचे, म्हणजे असं करायचं. म्हणजे काय होईल, 7 दिवसात तुमचं एक पारायण होणार आहे, आणि शेवटच्या दिवशी फक्त 1 अध्याय येणार आहे वाचायला तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर सुरुवात कशी करायची बघा, हे देवकवचम आहे, तर इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. म्हणजे इथून तुम्ही सुरुवात जर केली तर पहिल्या दिवशी तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे देवकवचमपासून. आपण जसं नवरात्रीमध्ये पारायण करतो नाही का, तसं तुम्हाला आता आपण काय करतो नवरात्रीमध्ये, आपण एकाच दिवशी सगळं पारायण करतो, तसं नाही करायचं. काय करायचं, तुम्ही दररोज 2-2 अध्याय वाचायचे. आता देवकवचमपासून जर तुम्ही सुरुवात जर केली वाचायला, तर तुम्ही पहिल्या दिवशी देवकवचमपासून सुरुवात जर केली वाचायला, तर तुम्हाला काय करायचं, पहिला अध्याय वाचायचा, दुसरा अध्याय वाचायचा, आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर तिसरा अध्याय वाचायचा, चौथा अध्याय वाचायचा, आणि नंतर तुम्ही काय करायचं, तिसऱ्या दिवशी 5वा आणि 6वा अध्याय वाचायचा. म्हणजे असे तुम्ही वाचायचे, अशा क्रमाने वाचायचं आहे तुम्ही. आणि नंतर तुम्हाला शेवटच्या दिवशी काय येणार आहे, 7व्या दिवशी, तर तुम्हाला 13वा अध्याय तो पठण करायचा आहे. तर मूर्ती रहस्य वगैरे असतं, परत क्षमापण स्तोत्रम वगैरे असतं, ते सगळं तुम्हाला पठण करायचं आहे. म्हणजे तुमचं 7 दिवसामध्ये एक पारायण तुमचं होणार आहे. आणि तुम्हाला सांगते, जरी तुम्हाला शक्य झालं नाही दररोज पठण करायला, आपण काय करतो, स्वामींची नित्यसेवा करतो, तसंच आपण आपली कुलदेवीचीही सेवा करायची. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस पारायण आपलं असतं त्यावेळेस आपल्याला पारायणसुद्धा अवघड जात नाही. आपण जे पारायण करतो ते सुद्धा आपल्याकडनं इझिली एकदम सहज होऊन जातं. तर जे नवीन असतात त्यांना खूप असं अवघड जातं पठण करायला नाही का, दुर्गा सप्तशती पाठ. तर म्हणून तुम्हाला सांगणार, जर तुम्ही जर अशी सवय लावली, दररोज 2-2 अध्याय जर वाचायची अशी सवय लावली, तर काय होईल, पारायणाच्या वेळेससुद्धा ज्यावेळेस आपली नवरात्र वगैरे असते, तर त्यावेळेस काय होईल, तुमचंसुद्धा सहज असं इझिली वाचून होईल. त्यासाठी तुम्हाला सांगते मी, दररोज तुम्ही न चुकता 2-2 अध्याय पठण. तर आता तुम्हाला मी नियम सांगते बघा. दुर्गा सप्तशती ग्रंथ आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस आपले नियम असतात, आपण नियम पाळतो, ब्रह्मचर्य वगैरे पाळतो नाही का. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर ब्रह्मचर्य तुम्ही पाळायची गरज नाही आहे. कारण आपली ही नित्यसेवा आहे, आपण दररोज 2-2 अध्याय पठण करणार आहोत. तर त्याला एवढं काय नाही बघा, फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा, तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जर कोणती व्यक्ती खात असेल तर त्यांना खाऊ द्या, काय हरकत नाही. फक्त तुम्ही जर पठण करणार असाल, तर जी व्यक्ती कुलदेवीची नित्यसेवा करणार आहे त्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही आहे, एवढंच आहे. तर तुम्हाला बघा जमेल तर ठीक आहे, जर नाही जमलं तर मी जास्त नाही बोलू शकत, कारण मी कोणी नाही आहे बोलणारी. कारण कसं असतं, घरामध्ये कोणतरी व्यक्ती अशी पाहिजेच करणारी, कुलदेवीची सेवा म्हणा
देवाच्या इतर गोष्टी म्हणा, नाही का. आता मला नाही वाटत की जे स्वामी भक्त आहेत आणि ते खात असतील, कारण बघा जे स्वामी भक्त आहेत, स्वामी मार्गात जे व्यक्ती आलेल्या आहेत, तर त्यांचा मांसाहार एकदम बंद झालेला आहे मला तर वाटते. कारण बघा असे बरेच भक्त आहेत की त्यांचा मांसाहार बंद झाला आहे आणि मला नाही वाटत की आता कोणी स्वामी भक्त खात असतील म्हणून मांसाहार, मला असं नाही वाटत. तर शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे बघा. जर तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची असेल तर तुम्ही मांसाहार वर्ज्य करा. तर आता तुम्हाला सांगितलं की ब्रह्मचर्य आपल्याला पाळायची नाही आहे, काही गरज नाही, आणि तसंच मांसाहारसुद्धा वर्ज्य करायचं आहे. जी व्यक्ती वाचणार आहे, नित्यसेवा करणार आहे कुलदेवीची, तिने मांसाहार वर्ज्य करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि बघा महिलांना तुम्हाला सांगेल मी ताईंना स्पेशली की आपल्याला असं नाही की आता साडीच घालूनच वाचायचं का. आता पारायणाच्या काळात आपण काय करतो, साडी वगैरे घालतो ना, तसं नाही. साडी नाही घातली तरी चालेल, फक्त तुम्ही एखादा साधा ड्रेस जरी घातला, फक्त तुम्हाला सांगते तुम्ही ओढणी घ्यायची आहे डोक्यावर आणि मग तुम्ही पठण करायचं आहे ग्रंथ. काय नाही, फक्त 2-2 अध्याय वाचायचे आहेत. आणि तुम्हाला सांगते कपाळी तुम्ही कुंकू लावायचं आहे, हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या 2-3 का होईना तुम्ही घालायच्या आहेत, आणि फक्त डोक्यावर ओढणी घ्यायला विसरू नका. तर असं केलं तरी चालणार आहे. असं नाही की साडीच पाहिजे का हेच पाहिजे, तसं काही नाही. कारण आपली ही दररोजची नित्यसेवा आपण करणार आहोत, तर त्याला असं काहीच नाही, काहीच नियम नाही, फक्त मांसाहार वर्ज्य, एवढं लक्षात ठेवा. तर आता तुम्हाला समजलं असेल, तर ही आपली झाली पहिली सेवा. दुर्गा सप्तशती या ग्रंथाची आपली ही पहिली सेवा झाली. दररोज आपल्याला 2-2 अध्याय पठण करायचे आहेत. तर आता तुम्हाला मी सांगते की आता आपली पहिली सेवा झाली, आता तुम्हाला मी दुसरी सेवा सांगते. तर दुसरी सेवा अशी आहे ती म्हणजे नामस्मरण. तर तुम्हाला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. तर नामस्मरण कसं करायचं, तुम्हाला दररोज 1 माळ जपायची आहे. दररोज जमलं नाही तर तुम्ही काय करायचं, फक्त मंगळवारी देवीचा वार असतो आपल्या कुलदेवीचा, तर मंगळवारी तुम्ही काय करायचं, माळ जपायची आहे. असं केलं तरी चालणार आहे. तर कोणत्या मंत्राची जपायची माळ, तर 99 मंत्राची. 99 मंत्र कोणता, तर बघा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या 99 मंत्राची तुम्हाला 1 माळ जपायची आहे. दररोज नाही शक्य झालं, फक्त मंगळवारी माळ जपली तरी चालेल. फक्त 2 मिनिटं लागतात माळ जपायला. बघा अशी सेवा आहे, तर ही तुम्हाला करायची आहे, काही अवघड नाही आहे. बघा आपण जशी आपल्या स्वामी महाराजांची सेवा करतो नित्यसेवा, तशीच तुम्हाला आपल्या कुलदेवीची नित्यसेवा आता सुरू करायची आहे. तर सगळ्यांनी आवर्जून करा असं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा तुम्हाला मी सांगते, फक्त तुम्ही 2-3 महिने सेवा करून बघा आणि तुम्हालासुद्धा एक खूप असा चांगला अनुभव, सुंदर अनुभव येईल. बघा मी तुम्हाला सांगते, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मी सुद्धा करते म्हणून तुम्हालासुद्धा मी सांगते. कारण मी काहीतरी अनुभवले म्हणूनच तुम्हाला मी सांगते. काही गोष्टी मी स्वतः अनुभवते सेवा करून, आणि त्याच सेवा मी तुम्हाला सांगत असते. तर अशी सेवा तुम्ही करा. बघा आपण जशी गुरूंची आपली सेवा होते ना, तशी आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा होणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही बघा दररोज गुरूंची सेवा करताय आणि कुलदेवीची सेवा करत नाही, तर तुम्ही जी काही गुरूंची सेवा करताय तर त्या सेवेचा काही उपयोग नाही आहे. तुम्हाला सांगते, तुम्हाला पाहिजे तसं फळ भेटणार नाही. फळ भेटेल पण पाहिजे तसं भेटणार नाही, असं मी तुम्हाला सांगणार आहे. अशी तर आपण आधी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आणि मग आपल्या गुरूंची सेवा करायची. आपल्या आयुष्यात जसं गुरूंचं असणं महत्त्वाचं असतं, तसंच आपल्या कुलदेवीचं सुद्धा वरद असतं आपल्या डोक्यावर असणं गरजेचं असतं. तुम्हाला सांगते, तर तुम्ही तुमच्या आई भगवतीची सेवा करताय आणि साध्या मनाने शुद्ध अंतःकरणाने केलेली सेवा आहे ना, कधी पण आहे ना देवांपर्यंत पोहोचत असते. तर आपल्याला बघा देवांपर्यंत येण्यासाठी आहे ना आपल्याला स्वतःला परफेक्ट असणं गरजेचं असतं. आणि तसंच तुम्हाला सांगते, आपले जे काही अवगुण असतात आपल्यामध्ये, तर त्याचा आपल्याला त्याग करून आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येत असतो. तर तुम्हाला माहिती आहे का, बघा आपला जो अवगुण असतो आपल्यामध्ये, तर आपल्या अवगुणासहित आहे ना आपल्याला देव स्वीकारत असतो. तो बघत नाही की आता ही व्यक्ती कशी आणि कशी नाही. आपले कितीही जरी अवगुण असले तरी आपल्याला देव आपल्याला स्वीकारत असतो. म्हणून तुम्हाला सांगते मी, बघा जसे आहात तुम्ही तसे तुम्ही अध्यात्मामध्ये या आणि आई भगवतीची सेवा करा. चुकवू नका ही सेवा तुम्ही. तर आता तुम्हाला समजलं असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळी सेवा करा. बघा तुम्हाला लवकरच अनुभवसुद्धा येईल चांगला. हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही सेवा करून बघा, मग तुम्हाला समजेल. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका. तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच संपते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.